न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या हाटा या गावामध्ये शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी भेटली पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे आणि या सर्व मागणीसाठी शेतकऱ्याचा आजचा 10वा दिवस आहे। अद्यापर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल याच्यामध्ये घेतली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण होत आहे। रास्ता रोकोची सुद्धा एक रास्ता रोको सुद्धा करण्याचं ठरवले शेतकऱ्यांनी, परंतु प्रशासनाने कुठली याच्यामध्ये दखल घेतली नाही आणि सरकारने सुद्धा यामध्ये कुठली दखल घेतली नाही। स्वतः आता उपोषण करते आणि या ठिकाणी उपोषण करते शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांशी सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय सांगाल, एकंदरीत उपोषणाचा तुमचा 10वा दिवस आहे, प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही, काय मागणी आहे सरकारकडे तुमची? अजून मागण्या जास्त नाहीत, फक्त दोनच आहेत। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि जे पावसाळ्यामध्ये नुकसान झालं होतं त्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ही नैतिक जबाबदारी आहे शासनाची। नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे, ती मागणी आहे। दोनच मागणी आहेत, वेगळं काय। 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सकाळी या वृत्तपत्राशी एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला कर्जमाफी संदर्भामध्ये, आम्ही कर्जमाफी करणारच आहोत, मग उपोषणाची गरज तुम्हाला का पडते, असं म्हणले ते। मग त्या पत्रकाराच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कायदा थोडा बनते। आज पटलावर म्हणजे कायदे कुठं होतात? तुमच्या आता बाईट चालू आहे, इथं कायदा होतो का? कायदा ज्या सभागृहात होते त्या लोकसभेमध्ये देशाचा कृषी मंत्री सांगते की महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्याचं पावसाळ्यात नुकसान झाले त्या नुकसानाचे अहवालच जे राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे द्यायला पाहिजे होते तेच दिले नाहीत। म्हणजे काय नुकसान झाले हीच माहिती राज्य सरकारनं केंद्राला कळवलेली नाही। एवढा निष्क्रिय मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे आणि ते आश्वासन देते, त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आमचा मूर्खपणा आहे। जर केंद्रीय कृषी मंत्री सांगतात की राज्यानं आम्हाला ही माहितीच दिली नाही, तर कोण खरं बोलायले ते विचार करावा लागेल ना। राज्याचा मुख्यमंत्री खरं बोलायला, एक जण तर खोटं बोलायला मान्य करावं लागेल। आजही आम्ही मुख्यमंत्री साहेबाच्या बाईट बघतो, हे सगळं झालेलं आहे, हे रस्त्यावर झालेलं आहे सांगतात आणि सभागृहामध्ये पटलावर चर्चा होती की रीतसर शेतकऱ्याची कुठलीच नुकसान भरपाई यांनी कळवलेली नाही। मग शेतकऱ्यांना आशा कोणाकडे बघायची? सभागृहामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, तुम्ही अगोदर जे बोलले ते योग्य आहे की बाबा महाराष्ट्र राज्य सरकारने आम्हाला शेतकऱ्यांचा डाटा दिला नाहीये, म्हणजे प्रस्ताव पाठवला नाही, पण नंतर अर्ध्या तासानं परत ते उठले आणि म्हटले की बाबा राज्य सरकारने आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे आणि 1,500 ते 2,000 कोटींची मदत आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला अतिरिक्त केंद्र सरकारकडून करणार आहोत। त्यानंतर प्रश्नाच्या उत्तरमध्ये बदल केलेला आहे। त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की शेतकऱ्यांची जी 14 लाख हेक्टर काहीतरी आकडा आहे, जो माझं कमी जास्त होईल, पण ते जे आकडा आहे त्याच्या फक्त 10% शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। म्हणजे 90% शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहे आणि अशा चुका होतातच कशा? एक जिम्मेदार कृषी मंत्री आहेत, जिम्मेदार मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला हे तरी उघड्या डोळ्यानं मान्य करावं लागेल की दोघांपैकी एक जण खोटं बोलत आहे। मग हे स्पष्ट येऊ द्या ना शेतकऱ्यांसमोर, हे टीव्हीवरल्या जाहिरातीवर होणार नाही। आमचा या गोष्टीवर आता विश्वासच राहिला नाही। लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही। आम्ही ती गोष्ट त्यांची मार्च एंडपर्यंत कर्जमाफीचा GR निघेपर्यंत हे उपोषण तर चालू राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत आहेत की 2-2 वर्षाला आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी लागते। आपण 2017ला दिली, 2019ला बी कर्जमाफी दिली, त्यामुळे आता आमची समिती गठीत झालेली आहे, कर्जमाफीच्या याच्यावर अभ्यास करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अशी कर्जमाफी द्यावी की बाबा डबल शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडू नये, अशी धोरणं आम्ही राबवणार आहोत। काय सरकार धोरण राबवेल का? आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्राची शेती पर्यावरणावर अवलंबून आहे। करोडो शेतकरी हे वरच्या नैसर्गिक संपत्तीमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेला आहे। त्यामुळं 17-19 हे आकडे वर्ष हे सरकार बदलत असतात, येतात जातात। शेतकऱ्याच्या शेतीचा तसा नियम नाही ना। दरवर्षी योग्यरित्या त्याला त्याची मशागत करावी लागते, त्याची ते पेरणी करावी लागते, त्याला त्याच्या वेळेवर खळे करावं लागतात आणि ही प्रोसेस थांबणारी नाही। जसे सरकारमध्ये आज याचं आहे उद्या त्याचं आहे असं बदल होतं, तसा शेतीत बदल होत नाही। नुकसान मात्र हमीचं शेतकऱ्याचं होतं आहे आणि आयात निर्यात धोरणावर बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही। शेतमालाचे भाव आणि त्याला लागणाऱ्या साधनाचे भाव हे तफावत चेक केल्यावर कळेल आपल्याला किती नुकसान व्हायले दरवर्षी शेतकऱ्याचं, त्याच्याशिवाय समजणार नाही। सरकार म्हणतं आम्ही जूनपर्यंत कर्जमाफी करणार, मग तुम्हाला मार्चपर्यंतच का कर्जमाफी पाहिजे? मार्च एंडच आर्थिक वर्ष आहे ना, जूनपर्यंत करणार म्हणजे पुढच्या वर्षी करणार म्हणायला तुम्ही, म्हणजे कारण काय? जूनच कशासाठी? कोणता मुहूर्त बघितलाय त्याने?
माफी जूनमध्ये करणार आहेत, आजही तुम्ही आमच्या वसुल्या थांबवल्यात, मग आजच्या तारखेत माफीचाच प्रकार झाला ना ते वसुल्या थांबवणं म्हणजे, मग माफच करायला अडचण काय आहे सरकारची त्याच भाषेत त्यांच्या. बरं, इथलचे स्थानिकचे खासदार या ठिकाणी हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर तुमच्या भेटीला आलेत का? तुम्ही शेतकरी प्रश्नावरती लढत आहेत. इथले खासदार साहेब आले नाहीत, इथले आमदार साहेब आले नाहीत, इथल्या तहसीलदार मॅडम असतील, SDM साहेब असतील, हे त्यांच्या ते काय कामं आहेत त्यांचे त्यांना माहीत, पण त्यांच्या भेटीनं इथलं समाधान होणार नाही. हे प्रश्न राज्य सरकारला विचारलेला आहे, म्हणून जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या प्रमुखाने या गोष्टीची दखल घ्यावी प्रशासनातल्या, आणि तिथेच कुठंतरी त्या गोष्टीची चर्चा होऊ शकते. आता खासदार साहेब तरी विरोधामध्ये आहेत, परंतु इथले स्थानिकचे आमदार राजूभाई नवगरे सत्ता पक्षामध्ये आहेत. तुमची जी भूमिका आहे ही सरकारपर्यंत त्यांनी मांडली आहे का, किंवा अजून भेटायला आलेत का, काही तुमच्याशी चर्चा झाली आहे का? सभागृह सत्ताधारी आणि विरोधक दोघांचं मिळून चालते, आणि शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनी बोलणं अपेक्षित असते. त्यामुळं कोण्या एकाला टिपिकल टार्गेट करण्यापेक्षा हा विषय पूर्ण महाराष्ट्रात घडलेला आहे. पूर्ण देशातल्या महाराष्ट्र एक राज्य आहे, इथंही 48 खासदार जातात, आणि आज शेतकरी डोळे लावून चॅनल बघायला की कोणता खासदार आमच्या बाजूने. आजच सुप्रियाताई बोललेल्या आहेत, रीतसर बोलल्या त्यांचं बोललंच म्हणणार ना. आम्हाला अपेक्षा त्यांनी आमच्याशी चर्चा करावी ही नाही, ते लोकसभेत बोलले का हे बघणं आहे, ते विधानसभेत बोलले का हे बघणं आहे, म्हणून डोळे फोडून आम्ही त्या TVकडे बघायलो, आणि तिथंच त्यांच्याकडून आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात ही इच्छा आहे. इथं भेटीला येण्याचा विषयच नाही, त्यांनी त्यांचे जिथं पाठवले तिथं काम करावं ही अपेक्षा आहे. आजचा उपोषणाचा तुमचा 10वा दिवस आहे, पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? जिथवर सहन होते तिथवर इथंच बसणं हीच भूमिका आहे. नक्कीच आपण पाहते उपोषणकर्ते पुष्पक देशमुख, आज उपोषणाचा यांचा 10वा दिवस आहे, आणि जोपर्यंत सहन होतं आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच आहोत, अशी यांनी भूमिका मांडली आहेत. आता या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही मराठा बांधवसुद्धा आलेले आहेत. काका, काय सांगाल, एकंदरीत हा उपोषणाचा 10वा दिवस आहे, प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही, तुमचं काय मत आहे? प्रशासन लक्ष देतच नाही, त्याच्यामुळं आम्ही आमच्यासोबत मराठा सेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, दादासोबत जरांगे पाटलासोबत काम केलेलं आहे, की आम्ही विनंती करायलो त्यांना की बा आता तुम्ही उपोषण उठवायला पाहिजे. 10वा दिवस आहे, कारण महत्त्वाचा व्यक्ती आहे, बाकी दुसरं काही महत्त्वाचं नाही. हा विषय जो आहे जरांगे पाटलांपर्यंत पोहोचला आहे का? कारण की जरांगे पाटील जर हा विषय घेतील हातात तर हा विषय मार्गी लागू शकतो. नाही, पोहोचलेलं आहे त्यांच्यापाशी. मग त्यांनी बी म्हणलेले आता उपोषण आपण नाही, कारण मी आतापर्यंत किती उपोषणे केले सगळ्याला माहीत आहे, सरकारने काय त्याचं उत्तर दिलेलं आहे. जे मुंबईचं उपोषण झालं शेवटचं, त्याच्यामध्ये ज्यावेळेस मुंबई बंद केली त्यावेळेसच त्यांनी जेव्हा नाक दाबलं तेव्हा तोंड उघडलं. तसं आहे की ते म्हणले की बाबा आता होईल तिथं कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त उपोषणाला बसू नये असं म्हणलेले. अशी पण चर्चा सुरू आहे की सरकारनं बचूभाऊकडून ना उपोषण जे नागपूरला जे आंदोलन झालं, बाबा जरांगे पाटलांनी जर हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं शस्त्र हातात घेतलं तर जरांगे पाटील हे करू शकतात, त्यामुळे जरांगे पाटलांनी हा शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घ्यायच्या अगोदरच बचूभाऊकडून ना घ्यायला लावलं, असं वाटते का? ना कारण 2 तारखेला मीटिंग ठेवली दादानं, पूर्ण महाराष्ट्रातली कार्यकर्त्याला बोलणं, आणि टोटल पूर्ण आपल्याला दिल्लीला जायचं आणि इथला प्रश्न होता, तर ते अगोदरच बच्चूकडून त्यांनी की एक उपोषण ठेवलं आणि ते दादानं कॅन्सल केली त्यांची बैठक. त्यांच्यानंतर दादा तिथं भेटीला गेले पाटलाच्या बच्चूकडूच्या, तर ते म्हणले बाबा शासनाने इथं येऊ द्या भेटायला, त्याचा प्रतिनिधी कोणी असेल ते इथे येऊ द्या, आपण तिकडे जाऊ नका. बच्चूभाऊ ऐकले नाही, आणि शेवटला काय झालं ते त्याला माहीत. दादानं तिथं सभेतून सांगितलं की तुम्ही इथून हलू नका, त्यांना इथे येऊ द्या. मग काय वाटतं, ते गेले तिकडं, मग यावरून काय शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असं वाटते का? हा संभ्रम निर्माण आता प्रत्येकाला ते कळायचं संभ्रम निर्माण झालेला, कारण तिथं जाऊन काय झालं ते त्यांना माहीत. कारण दादानं स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथंच तुमचं उपोषण सोडू नका, आणि तुम्ही इथंच थांबा, त्यांचा प्रतिनिधी कोण येईल ते इथंच काय ते बोलणे समोर माईक समोर करा. कारण दादाचं असं आहे की कोणत्या खोलीमध्ये आणि वेगळं बोलणं दादाला जमत नाही, डायरेक्ट काय आहे ते समोरासमोर. बच्चूकडून मॅनेज झाली असं वाटतंय का? आता त्यांना माहीत, कारण काय ते आम्हाला काय विषय माहीत नाही. काय सरकारनं शब्द दिला 30 जूनपर्यंत कर्जमाफी करणार, करेल का सरकार? सरकारवर विश्वास आहे का? सरकारवर विश्वास नाही म्हणून तर परेशान आहे सगळं, कारण शेतीमालाला भाव नाही. तर आज परेशानी, आज काल अनुदान जे डिक्लेअर केलं अतिवृष्टीचं ते किती पोहोचलं, किती लोकांपर्यंत पोहोचलं? आता तुम्ही तर रोज ते बातम्या देता, तुम्ही न्यूज तिथपर्यंत जाता शेतकऱ्यापर्यंत, कुठं पोहोचलं तेवढं? काही नाही म्हणले 1 लाख 2 लाख 1.5 लाख 2 लाख एक प्रत्येकाच्या खात्यात अमाऊंट येईल म्हणले. काय 10-5 20,000 रुपये आले, बस संपलं, तेवढं झालं. अजितदादा पवारांच्या मुलाचं लग्न विदेशामध्ये होतंय, घोटाळ्याचा सुद्धा आरोप आहेत काही बरेच सारे, आणि त्यांच्या मुलांचावरही होता. यावर काय वाटतं, बाबा आपल्या पोराचं लग्न विदेशात, शेतकरी मात्र संकटात, काय वाटतं?
नाही ना, आता लग्नाचं तर कारण काय, आता आमचं आता आम्ही दादाच्या सोबत आता जरांगे पाटलांनी त्यांनी साधं सोपं सांगितलं की बाबा एकदम सोपं साधं लग्न करा. कारण कसं आहे, आपण ज्याच्याकडे आहे त्यांनी करायचं मोठं आणि ज्याच्याकडे नाही त्याने काही. त्यांचं म्हणणं आहे की सर्व समाजानं जर आपल्याला सुधारायचं असेल तर छोट्यात छोटं लग्न करा. मग त्याचा प्रश्न आहे शेवटला, कसं करायचं, मोठं करायचं का छोटं करायचं, ते त्याच्या मनावर येतो. नक्कीच आपण पाहतो अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा काय सांगाल, आपल्या शेतकऱ्याचा उपोषणाचा 10वा दिवस आहे, कुठल्याही प्रशासनाने दखल घेतली नाही, पण आता प्रकृती गंभीर झालेली आहे. आता पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि सरकारला काय सांगायचं? नाही, सरकारला काय सांगणार, सरकारचे ध्येय धोरणच शेतकऱ्याच्या विरोधात आहे. सरकारकडून आपल्याला युरियाची बॅग घ्यायची तर MRP पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात आणि जेव्हा शेतकऱ्याचं सोयाबीन विकायचं आहे तेव्हा म्हणजे सरकारी भावापेक्षा निम्म्या किमतीत विकावं लागेल. हे असे सरकारचे ध्येय धोरण आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला सरकारला अंगठा लावा, हे लावा, ह्या कागदी घोडे नाचवायचे आणि आउटपुट त्याच्यातून कधीच काही नाही भेटायचं. फक्त करायलोत हे सगळं दाखवायचं आणि करायचं काहीच नाही. याच्यामुळं ह्या गोष्टी करावं लागल्यात. यांची आज 10 दिवस झालेत, अन्नत्याग करून बसलेला माणूस आहे. कोणी दखल घ्यायला तयार नाही. एखादा शासनाचा प्रशासनाचा माणूस त्यांना विनंती तर करायला यायला पाहिजे ना, की बाबा तुम्ही उपोषण उठवा, आम्ही तुमच्या मागण्या करतो, शासनापर्यंत पोहोचवतो. त्यांना विसर पडलेला आहे की ते म्हणजे जनतेचे नोकर आहेत. हा प्रशासनातील अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला विसर पडलेला आहे. त्यांना वाटायले आम्ही म्हणजे आम्ही चालवतो, आमच्यामुळं तुम्ही आहेत. हे मगरूर यायली कुठून, मला हेच कळत नाही. आता कृषी मंत्री म्हणलेत, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, आम्ही शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देऊ, काय वाटतं, देऊ म्हणलेत त्यांनी तर सांगितले, पण भेटेल का? नाही, देऊ म्हणायला काय, देऊ तर ते मागच्या वर्षी देऊ म्हणले होते. आताही ते म्हणले आमच्यापर्यंत डाटा आला नाही. त्याच्यानंतर तेच म्हणले की आमच्याकडं डाटा आलाय, काय नाही, काही माहीतच नाही ना. म्हणजे पहिल्यांदा म्हणले डाटा नाही आला, नंतर म्हणले आला, म्हणजे पहिल्यांदा मग फडणवीस साहेबांनी फोन केला का त्यांना? मग नाही, काय ते त्यांना माहीत, पण म्हणजे ते काय करायलेत, कुणाला इथं मेळ नाही, कोण काय करायले, ह्या म्हणजे प्रशासकीय अधिकारी जसं वागायलेत तसंच हे मुख्यमंत्री वागायलेत. त्याच्यामुळं काय म्हणजे अपेक्षा धरायची कोणाकडून? मायबाप सरकार असते, मायबापाकडून अपेक्षा करायची नाही लेकरांनी, तर कोणाकडून करायची? नक्कीच आपण पाहतोय हा उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि अद्यापर्यंत कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि आपण पाहतोय सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संकटामध्ये आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 35,000 कोटींचं कर्ज शेतकऱ्यांवरती आहे. सरकार म्हणले आम्ही 30 जून 2026पर्यंत आम्ही कर्जमाफी करू, परंतु उपोषणकर्त्यांची अशी मागणी आहे की बाबा मार्च हे आर्थिक वर्ष संपतं, त्यामुळे मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. अन्यथा पुढच्या जूनची जी तारीख आहे कर्जमाफीची काही शाश्वती नाही. याच भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम आहेत. उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि प्रमुख 2 मागण्या आहेत: शेतकऱ्यांची सरसट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ओला दुष्काळ लागू करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत. आणि जोपर्यंत ह्या 2 मागण्या पूर्ण होत नाहीत किंवा काहीतरी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, अशी मागणी उपोषणकर्ते आणि या ठिकाणी सहभागी शेतकऱ्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सनसह मी ज्ञानेश्वर सवणकर, हिंगोली.